शहानियाची दासी होईन कामारी, तो अनुसरू तेथे नव्हेरी. चित्ता सारिखा मिळो गोवळू राणीचा, तो मज भेरू कनकाचा गे बाईये. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदते ही त्याने वंद्य केली. अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. साधक भूमिकेतून जीव जेव्हा जातो त्यावेळेस त्याची अधोगती होईल ही शंका चुकीची आहे, तुकोबराय सुद्धा सांगतात. आणि त्याला प्रमाण देतात की ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. या ठिकाणी जरा उलट आहे. तिथं शेवटी पाय घसरलाय. इथं सुरुवातीलाच पापाचं अगणित पापाची राशी असेल तर साधकाची अवस्था काय आहे त्याचंही विश्लेषण आपण पाहायला पाहिजे. त्यासाठी पुराणाचे दाखले तुकोबाराय देतात की प्रत्यक्ष पुराणी वंद्य केला. अजामेळ भिल्ली तारिली कुंटिनी, वेश्येचा सुद्धा उद्धार झाला असा हा मार्ग आहे. एकदा का भगवंताला आपलं म्हणून जीव जवळ गेला आणि जवळ गेल्यानंतर जाताना भाव जर शुद्ध असेल, पूर्ण श्रद्धा भगवंत चरणी असेल, पूर्ण विश्वास असेल तर भगवंतही अशा जीवाचा स्वीकार करतो. पण त्यावेळेस भगवंत परीक्षा मात्र निश्चित घेतो. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी पाहे गोडी भावाची. भाव कसा आहे, कोणत्या भावानं आलाय तो भाव भगवंत पाहतो आणि मग अंगीकार करतो. पण एकदा भगवंताने अंगीकार केला, भगवंताचं होऊन राहण्यात जीवाला भाग्य लाभलं तर योगक्षेमं वहाम्यहम्. काहीच काळजी कर, काहीच साकडे पडू नये दे. कुठलीच अडचण भगवंत पुन्हा जीवाच्या ठिकाणी येऊ देत नाही महाराज. फक्त जीवाचा त्यानं स्वीकार केला पाहिजे. एकदा भगवंतानं जीवाचा स्वीकार केला की तो सामान्यांकरता जीव राहतच नाही महाराज, वंदनीयच होऊन जातो. अर्जुन या ठिकाणी मोठ्या खुबीनं हुशारीनं आपलं म्हणणं मांडतोय. अर्जुनाला खरं तर या मार्गाचा स्वीकार अर्जुनानं मनोमन केला आहे. कारण इतर दोन मार्ग, ज्ञान मार्ग आणि अष्टांग योग मार्ग, हे कठीण आहेत. सामान्याला ते पचनी पडण्यासारखे नाही. हे अर्जुन प्रतिनिधित्व करून सांगतोय, या ठिकाणी मान्य करतोय. पण त्या मार्गाने गेलेल्यांविषयी अर्जुन विचारतोय की देवा, हे तिन्ही मार्ग उद्देश एकच आहे, तुझी प्राप्ती करून घेणं. पण प्राप्ती करत असताना जर आयुष्यच कमी पडलं तर त्या योग्याची तू पाठवणी कुठं करतो, त्याला स्थान कुठं प्राप्त होतं, तो कुठं जातो. आजचं आपलं चिंतन श्रीमद भगवद्गीता आत्मसंयम योग अध्याय 6 श्लोक 37. अयती ही श्रद्धयोपेतो योगा चलित मानसा, अप्राप्य योग संसिद्धिम काम गतिम कृष्ण गच्छति. देवा, तो जातो कुठं? 38 क्रमांकाचा श्लोक आहे. अयती ही श्रद्धयोपेतो योगा चलित मानसा, अप्राप्य योग संसिद्धिम काम गतिम कृष्ण गच्छति. त्याची गती काय प्राप्त होते, तो कोण्या गतीला प्राप्त होतो, जातो कुठं? जर साधना करताना आयुष्य कमी पडलं तर पुन्हा त्याला ती संधी उपलब्ध होते का, हे अर्जुनाला विचारायचं आहे. त्यावर भाष्य करताना माऊली 432 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात की इंद्रिय ग्रामवनी निघाला, आस्थेचिया वाटे लागला, आत्मसिद्धीचिया पुढिला नगरा यावया.
अर्थात इंद्रिय रूपी गावाहून निघाला आणि आत्मसिद्धी रूपी पुढच्या गावाला जाण्याकरता तो भक्तिरूप मार्गाला लागला. पण मार्गाला लागल्यानंतर अर्जुनाची शंका पुढे आहे. आयुष्य कमी पडलं तर काम गतिम कृष्ण गच्छती. याचं चिंतन आपण उद्या करू. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.